आज होता आमच्याकडे मसाले भाताचा बेत, त्याच्यामुळे मी दुकानातलं सगळं सामान घेऊन आले होते मसाले भाताचं. लगेचच इकडे तयारी सुरुवात केली. कांदा कापला, टोमॅटो कापलं, कोथिंबीर कापलं. इकडे वाटणाचं सामान लगेच तयार करून घेतलं. लगेच वाटायला घेतलं. खोबरं टाकलं, आलं टाकलं, लसूण टाकला, कोथिंबीर टाकलं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि पटकन वाटण वाटून घेतलं. वाटण वाटल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा टाकून परत एकदा पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर इकडे लगेच गॅस लावला, त्याच्यावर पातेलं ठेवलं, त्यामध्ये लगेच तेल तापायला ठेवलं. तेल तापूसपर्यंत तर इकडे लगेच गरम पाणी मी गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यानंतर इकडे गरम पाणी गरम होऊस तर तोपर्यंत इकडे तांदूळ निवडायला घेतले. तांदूळ निवडून लगेच इकडे कांदा तळायला टाकला. कांदा तळून होऊसपर्यंत तर इकडे मी सोयाबीन गरम पाण्यात भिजत घातले. इकडे लगेच ग्रीन पीस, बीन्स आणि गाजर मी लगेच गरम पाण्याने धुवून घेतले. त्याच्यानंतर तोपर्यंत इकडे लगेच बघा कांदा तळून झाला होता. कांदा तळून झाले की लगेच त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलं. टोमॅटो टाकून झाले की लगेचच मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की पटकन शिजावं म्हणून. बघा इकडे पटकन शिजून झालं. वाटण जे वाटलं होतं ते मी वाटण टाकलं. त्याच्यामध्ये काही मसाले टाकले मी. काळा मसाला, बिर्याणी मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, धना पावडर, कांदा मसाला आणि हळद, हे सगळे मी मसाले एकत्र करून सगळे एकत्रच टाकले. मसाले टाकून झाल्यानंतर एकदम असं मिक्स करून घेतला सगळा मसाला. मसाल्याचा वास एवढा भारी येत होता ना, खूपच मस्त. मग वरून कोथिंबीर टाकून घेतली. घरामध्ये माझ्याकडे तूप शिल्लक होतं, त्यामुळे मी तूप टाकलं 1 चमचाभर. आणि माझ्याकडे मलाई पण होती, त्यामुळे मलाई पण टाकून घेतली. याने तरी जास्त येते, म्हणजे टेस्ट खूप भारी लागते. एक मिक्स करून घेतलं सगळं. एक मसाला तयार झाला आमचा इकडे. खूप छान झाला मसाला. त्याच्यानंतर ज्या भाज्या मी धुवून ठेवल्या होत्या त्या भाज्या टाकल्या. सोयाबीन भिजत घातले होते ते सोयाबीन पण टाकून घेतले. आणि मस्तपैकी असं परत एकदा एकदम पूर्ण एकजीव करून घेतला. तुम्ही बघू शकता इथे किती छान मसाला तयार झालाय. आणि हा तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता बरं का. मग अशी जे गरम पाणी मी बनवायला ठेवलं होतं ना, ते गरम पाणी मी टाकून घेतलं. पाण्याला उकळी येईपर्यंत थांबले. पाण्याला उकळी आली की लगेच त्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकले. आणि तांदूळ धुतल्यानंतर बघा मी असं पूर्ण परत एकदा हलवून घेतलं. पूर्ण एकदम मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं. मगाशी पण मी थोडंसं मीठ टाकलं होतं, पण मी आता अजून थोडंसं मीठ टाकलंय. चवीनुसार मीठ टाका. आणि मी ही व्हेज बिर्याणी मी 12 लोकांसाठी बनवली आहे. अर्धा भात शिजत आल्यानंतर मी परत एकदा त्याला हलवून घेतलं आणि परत एकदा झाकून ठेवलं. तर आता बघा इथं पूर्ण भात माझा शिजलेला आहे. तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला, ही रेसिपी माझी कशी वाटली, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, टेस्टला भात खूप भारी झाला होता बरं का. तुम्ही एकदा करून पहा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.